संभाजीराजे भोसले। भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य काळ घडवायला शिकवणारे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्यांचे नाव घेतले की तरुणांची छाती रुंदावते अशा तलवारीच्या पाठीवर मरण पेलून धरणारा पण शरण न जाणारा पहिला मराठी राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले। जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजून देणारे आणि हिंदूंचा स्वतंत्र इतिहास आपल्या ज्वलंत आणि जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरू भगतसिंग। प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहे हे आपल्याला समजून देणारे जगद्गुरू तुकोबाराय। गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, या मर्दमावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा 18 पगडजातीच्या मर्दमावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना मी गौरी चंद्रमान जोडगे त्रिवार अभिवादन करून आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त माझे मनोगत थोडक्यात। मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीवर मुघलांचा तांडव गाजला होता तेव्हा हाडाची काढ करून आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती। आया बहिणींची लक्तरे वेशीला टांगली जात होती तेव्हाच या महाराष्ट्राच्या मातीला हवा एक झटकार, झगमगती पेटती अंगार, अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक तारा चमकला। जिजाऊच्या पोटी हिरा जन्मला, तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला छावा शिवाजी। शिवाजी नेमकी कसे असेल ते धैर्य, कसे असेल ते शौर्य, कसा असेल तो अभिमान, कसा असेल तो स्वाभिमान, कसे असेल ते नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तव्य, कसे असतील ते शिवराय लक्षात घेतले म्हणजे समजते। मित्रांनो, 400 वर्षापासून आजपर्यंत नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अंगात रक्त सळसळते आणि कोणी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जय कधी तोंडातून बाहेर पडते ना हे सुद्धा आपल्याला कळत नाही। मित्रांनो, रयतेचं राज्य स्वराज्य स्थापन करण्यासाठी जीवाचे रान केले या माणसाने। एक मावळा जोडला गेला। छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले। एवढंच नाही तर प्रत्येकाच्या मनात घर केले या माणसाने आणि जीवाला जीव देणारे, प्राणपणाला लावणारे मावळे सुद्धा तयार झाले। एक मावळा हजारो शत्रूंशी झुंज द्यायचा तेव्हा प्रामाणिकपणा, एकनिष्ठपणा हा कायम जिवंत होता। महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही, सर्व जातीपातीचे लोक स्वराज्याच्या लढाईत सामील होते। मित्रांनो, महाराजांचा ताफा जेव्हा पन्हाळगडावर सिद्धी-जोहरच्या वेळात अडकला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवसायाने दहावी असलेले शिवकाशीत यांनी प्राणपणाला लावले। हुबेहूब महाराजांसारखे दिसत असलेले शिवकाशीत महाराज आता म्हणाले, राज तुमच्या अंगावरील कपडे मला द्या, मी शिवाजी म्हणून पकडला जाईल, तोपर्यंत आपण पन्हाळगडावर निष्ठून जा। मग काय गडीबिकावा ठरला। शिवकाशीतचे महाराजांचे कपडे अंगावर घातले,
संघटन, कौशल्य, धैर्य, शौर्य, चिकाटी, अभिमान, स्वाभिमान आजच्या पोरांनी शिकला पाहिजे.